नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एटीडी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2024 क्रमांक 4 म्हणजे चौथ्या क्रमांकाची आजची प्रश्नपत्रिका आहे, ज्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे असे चालू घडामोडी असेल, जीके असेल, मराठी असेल, विज्ञान असेल, असे सर्वच IMP प्रश्न टाकले आहेत, जे तुम्हाला पोलीस भरतीसोबतच सर्वच परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी दररोज आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो। प्रश्न पहिला, भारतात होणाऱ्या ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी ब्रँड ॲम्बॅसॅडर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सचिन तेंडुलकर आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, चांदीवर डॅश डॅश वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो। बघा, ऑप्शन नीट वाचून घेत चला। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हायड्रोजन सल्फाइड आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या उच्च न्यायालयाने जाहीर केले की अल्पसंख्याक संस्थांमध्ये SC ST आणि OBC यांना आरक्षण लागू करता येणार नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मद्रास आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक जे साहित्य सम्राट न. चि. केळकर यांच्या स्मरणार्थ दिले जाते ते कोणाला जाहीर झाले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डॉक्टर माधव गाडगीळ आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। प्रश्न क्रमांक 6, कॅनडाची राजधानी कोणती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओटावा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अंजी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कोणाच्या मदतीने मलेरिया रोगावरील जगातील पहिली लस बनवली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिरम इन्स्टिट्यूट आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, भूल देण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ऑक्सिजन व नायट्रस ऑक्साईड आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते शहर जगातील सर्वात गर्दीचे शहर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बोगोटो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील कोणतेही 2 राज्य संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागानुसार सर्वाधिक वेगाने वृद्ध होत जाणारी राज्य आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तमिळनाडू व केरळ आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर बघा,
ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 112 जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 14वा, सर्वात प्रथम तयार करण्यात आलेले सल्फा औषध कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सल्फानिलॅमाइड आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 NH 44 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, भारताच्या हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शोचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भोपाळ आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, मावा किंवा तुडतुडे ह्या किडी कोणत्या ऑर्डरमध्ये किंवा गटामध्ये मोडतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हेमिप्टेरा आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 181 मीटर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा गृहाचा सदस्य नसतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसभा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, आशियातील सर्वात मोठी सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीरामपूर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या 8 युनिव्हर्सिटी पैकी 6 युनिव्हर्सिटी कोणत्या देशातील आहेत? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था डॅश डॅश. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 पुणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, राजा राम मोहन रॉय यांनी या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी सती आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, पॅराक्वाट या तणनाशकावर कोणत्या राज्याने बंदी घातली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओडिसा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बलवंतराय मेहता समिती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य डॅश डॅश आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संकेतार्थी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, आबाळागत माय तुझी आम्हावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीतील कोणता अलंकार आहे ते सांगा? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उपमा अलंकार आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विष्णू वामन शिरवाडकर आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, बापरे तो पहा वाघ. तर बापरे हे कुठलं अवयव आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवल प्रयोगी अवयव आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे कोणता?
तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी क्रियापद आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? तर बघा खूप सोपा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाला याचं उत्तर माहिती असेल, त्यामुळे याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे त्यावरून मला अंदाज येईल की किती विद्यार्थी मनापासून अभ्यास करताय, मनापासून व्हिडिओ बघताय. तर प्लीज याचं उत्तर काय करायचं आहे, कमेंटमध्ये सर्वांनी द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 32 कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भालचंद्र नेमाडे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 लेखक या शब्दाचे अनेक वचन काय? तर बघा लेखकचं जे आहे अनेक वचन या ठिकाणी लेखकच होतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उद्ध्वस्त करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वीररस आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची शब्दजाती ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी क्रियाविशेषण अवयव आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 आमचा आनंद चौपटीने वाढला यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आवृत्तीवाचक विशेषण आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आता त्याच्यातलं विशेषण कोणता शब्द होता, या 4 शब्दापैकी विशेषण कोणतं आहे ते ह्या ठिकाणी काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 37 व्याकरणामध्ये लिंग याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी खून किंवा चिन्ह आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 राणीने आपल्या बहिणीला रडविले, राणीने आपल्या बहिणीला रडविले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रयोजक क्रियापद आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 तो तेथेच राहिला या वाक्याचा प्रकार सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शुद्ध वाक्य आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 चंदन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाश करणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. तर बघा मी सिनेमा पाहत असेल, काय तर मी सिनेमा पाहत असेन याचं काय अपूर्ण भविष्यकाळ होईल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 कमल नयन या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कमलासारखे नयन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होता, अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होता या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी षष्टी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धवल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्तरी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळ ओळखा.
तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीती वर्तमान काळ आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तळाचे घर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 या गावात बरेच नारद आहेत, यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विशेष नाम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 चंद्र व जग या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तालव्य आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 नागपुरी हे विशेषण ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नामसाधित विशेषण आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.